इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती। यामध्ये महत्त्वाचा विषय परिवहन समितीचे सदस्य नेमणे व जे स्वीकृत सदस्य आहेत त्यांचे नेमणे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या इच्छेला आलेले 8 सदस्य त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आयुष्याला 9 सदस्य आले। सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 9 नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना तरी 7च नावं जाहीर केलेले आहेत। सगळ्यांकडचं रेकॉर्ड 7 नावं जाहीर केले आणि 2 नावं त्यांना करता आले नाही। त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला, मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि 8 नावं वाचले, 9वं नाव माझं होतं, ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज गेला। महापौरांना तो मेसेज टाकला, त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये। आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता। आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवरमध्ये बसून काय काय गोष्टी घडायला लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे। एक हाती सत्ता आणली तरी सभागृह 1 तास चालू शकत नाही। पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही आहे, कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता? जे काय घडा लागलंय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत। आज सोलापुरामध्ये महत्त्वाचे विषय आहेत। पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं, रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे, त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं, पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही। त्यांनी सभा ताक करून पळून गेलेले आहेत। याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो। तुम्ही नक्की काय आक्षेप घेतला की ज्याच्यामध्ये माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्त्वाची सभा होती त्या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं। भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की 9 सदस्य आहेत आणि एक MIM पक्षाचा सदस्य आहे, तर त्या 10 लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती। पण त्यांनी तसं न करता त्यांनी 7च लोकांची नावं डिक्लेअर केले। 2 लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस्तोर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे। काल रात्रीपर्यंत होतं, कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादांनी माझं नाव दिलं, कोण म्हणतंय माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं, कोण म्हणतंय बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं। पण तरी सुद्धा हे वरचे नेते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या, बावनकुळे साहेबांनी सुचवू द्या, पण इथला छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाही तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत। आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही। मागं तुम्ही बघितलं असेल एक रील मिळत होतं की मला तिकीट मिळालं नाही, मी मरतो, पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे। भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल, महापौर कारणीभूत असतील, अशी 3घांची नावं त्यांनी आत्महत्येच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या 3 लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय। हा मेसेज तसा पळाला, तसा ते पळाला। महापौर पळाले, महापौरांनी लगेच फोन केला, दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय। म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा, पळ इथनं, पळ म्हणले की पळाले। आता हे सगळे बालाई चरोला जाऊन बसतील। नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर एकमताने असू द्या, बहुमताने ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होते, ते डिक्लेअर झालेले नाही आहेत। त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे। आता आमच्या म्हणण्यानुसार ही 7च नावं फायनल आहेत। 9वं आणि 8वं आणि 9वं नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ। आता जी काही नावं आली होती जी वाचलीत सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवहनची तर ह्यांना नावं करता आली नाहीत। मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहीत आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती। स्थायी समिती 4 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती। त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता, सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा बघितला। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।